हॅलो फ्रेंड्स, आज आमच्या कुशाग्रचा प्री बर्थडे फोटोशूट चालू आहे आणि त्यामध्ये आम्ही थीम निवडलेली आहे विठ्ठलाची. हा आमचा गोड विठ्ठल खरंच खूप गोड दिसत आहे आणि त्याच्या या प्री बर्थडे फोटोशूटमध्ये त्याच्यासोबत आम्ही पण खूप एन्जॉय केला. त्याला ड्रेस चेंज करण्यापासून त्याला कुठलीही वस्तू दिली असता तो तोंडातच घालेल आणि त्याला पुन्हा ते सांगणे ही एक आमच्यासाठी खूप नवीन अनुभव होता. पण कुशाग्रामचा त्या थीममध्ये क्यूट असा विठ्ठल शोभत होता. त्यानं जे पोज दिला, त्याचं जे फोटोशूट झालं ते अतिशय आनंददायी होतं आणि त्याचा जो फोटोशूट होता, त्याचे जे गाणे होते ते सगळे विठ्ठलावर आधारित होते. खरोखरच हा छोटासा विठ्ठल दिसत होता आणि विठ्ठलाच्या पोजमध्ये तो गोड दिसत होता आणि तसेच प्रत्येक वस्तूसोबत तो एन्जॉय करत होता, प्रत्येक वस्तूचं निरीक्षण करत होता आणि आम्ही सर्वजण पण खूप खुश होतो की कुशाग्रचा हे फोटोशूट खूप असं व्यवस्थित होत आहे. विठ्ठलाच्या थीममध्ये त्याने जास्त त्रास नाही दिलेला, जे की राम आणि कृष्णाच्या थीममध्ये त्याला थोडंसं रडू लागला. पण या फोटोशूटमध्ये तो अजिबात रडलेला नाही आहे. प्रत्येक वस्तू पाहत होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने आपली टोपी पण नाही काढलेली आहे. असं व्यवस्थित गेटअप त्याने केलेला आहे आणि विठ्ठल म्हणून खरं शोभत आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही घरची पूर्ण फॅमिली त्याच्यासोबत होती आणि त्यांनी आम्हाला या प्री बर्थडे फोटोशूटला त्याच्या वयाच्या मानाने खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे. त्याच्यासाठी पण हा नवीन अनुभव आणि आमच्यासाठी पण हा नवीनच अनुभव होता. पण आमच्या कुशाग्रने तो खूप 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 एन्जॉय केला. प्री बर्थडे फोटोशूट हे त्याच्यासाठी एक खेळण्याचं ठिकाण होतं. तिथं जायचं, तिथे नवीन वस्तू पाहायच्या आणि ते आम्ही जे म्हणत होतो त्या परीने करण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याच्यासाठी म्हणजे विठ्ठलाची थीम ही तो सगळ्यात जास्त त्याला पण आवडली असावी कदाचित, कारण या थीमचं शूट होत असताना तो अजिबात रडला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. अतिशय आनंदाने, जिथं तिथं आनंदाने आणि फेस पण त्याचा खूप आनंदी वाटत होता. फोटो पण खूप अशा आनंदी चेहऱ्यात आलेले आहेत. अशा प्रकारे आम्ही कुशाग्रचं जे फोटोशूट आहे खूपच आनंददायी वातावरणात पूर्ण केलेला आहे. या थीममध्ये तो एक पेटी घेताना, त्या पेटीचं निरीक्षण करताना म्हणजे तो खूपच आनंदी वाटला.